इतिहास माहित असल्याशिवाय इतिहास घडवता येत नाही। श्री छत्रपती शिवाजी महाराज की। महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं जीवन अत्यंत उत्कटपणे आणि अत्यंत चांगल्या रीतीने या चित्रपटात दाखवलेलं आहे आणि चित्रपटामधील अभिनय सुद्धा अत्यंत उत्कृष्ट झालेले आहेत आणि अत्यंत इंटरेस्टिंग असा पिक्चर आहे आणि याच्यामध्ये सामाजिक समता आणि सामाजिक न्यायाची जी संकल्पना जी आहे ती महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू करून त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत ही जी संकल्पना जी गेलेली आहे याचं अत्यंत सुंदर चित्रण या चित्रपटात केलेलं आहे आणि त्या काळचं जे वातावरण आहे ते वातावरण सुद्धा अत्यंत चांगल्या रीतीने पिक्चराइज केलेलं आहे। एक अत्यंत सुंदर चित्रपट आहे आणि विशेष करून तरुण पिढीने हा चित्रपट नक्की बघावा। तुझ्या बायकोचा चांगला पायगुण आहे रे। बघ ना, तुझी बंद पडलेली शाळा पुन्हा सुरू झाली। फक्त युवा पिढीने यातून बोध घ्यायला पाहिजे की महात्मा ज्योतिबा फुले कोण होते, माता सावित्रीबाई कोण होत्या, त्यांनी काय केलं हे त्यांना कळायला पाहिजे। अ मदर इज ऑलवेज अ मदर याचा अर्थ ठाऊक आहे तुला सावित्री? आई ही नेहमी आईच असते, मुलांची पण आणि नवीन विचारांची पण। त्या ज्योती माळ्याने म्हणे मुलींची शाळा सुरू केली ती बघा आल्या चांडाळणी की हा चित्रपट शासनाने टॅक्स फ्री करावा आणि एवढंच नाही तर प्राथमिक शाळेपासून तर महाविद्यालयीन शिक्षणामध्ये देखील हा याचा प्रचार करून त्यांचा दाखवण्यात यावा। एवढंच नाही तर हिंदीमध्ये देखील याचं भाषांतर करून पूर्ण देशात हे करणं आणि जो मंत्र काहीतरी बाबासाहेब फुल्यांना आपले गुरु मानतच होते आणि त्या गुरुचाच विचार याचा जो शेवट जो केलेला आहे ह्या सत्यशोधक सिनेमाचा, त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी फुल्यांचे विचार घेतले आणि तेच विचार पुढे नेऊन संविधानामध्ये देखील तेच विचार जे भगवान बुद्धांनी सुरू केले होते ते फुल्यांनी आपल्या जीवनात आणले आणि ते विचार पुन्हा बाबासाहेबांनी घेऊन आज देशाला जी उत्कृष्ट संविधान दिलेलं आहे ह्या सगळ्या दृष्टिकोनातून हा सत्यशोधक जो सिनेमा निर्माण झालेला आहे अत्यंत आजच्या पिढीच्या त्यांची डोळे उघडण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे। याचा प्रचार व्हावा हीच मी यांना शुभेच्छा देतो। ही शिकली ते काय कमी होतं? सावित्री धर्माच्या विरोधात आहे। माझा नवरा सांगतो खरा धर्म, साती धर्म पंथ मानवा नसावे, सत्याने वर्तावे ईशासाठी। अत्यंत स्ट्रॉंग मेसेज या चित्रपटातून देण्यात आलेला आहे आणि एकंदरीतच चित्रपटाचं स्वरूप अत्यंत भव्य झालेलं आहे। त्यातील वेशभूषा आणि कलाकारांनी केलेलं काम हे खरोखर अविस्मरणीय आहे आणि जे महात्मा फुले यांच्या जीवनावर जे अपेक्षित होतं ते सगळं दिग्दर्शकांनी या सिनेमाच्या माध्यमातून दाखवलेलं आहे आणि खरंच हा सिनेमा अंतर्मुख करणारा आहे, विचार करण्यास भाग पाडणारा आहे आणि ही जी येणारी पिढी आहे या पिढीला नक्कीच या चित्रपटाद्वारे महात्मा फुलेंचं कार्य हे खरंच त्यांना कळेल आणि त्यातून एक मोठी सामाजिक उत्क्रांतीसुद्धा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे चित्रपट रसिकांनी नक्कीच हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन बघावा। पोरं शिकतील तरच मोठी होतील ना। शिकून मरण्यापेक्षा न शिकता जगू दे आमच्या पोरासनी। आपल्या पोरांच्या जीवाची कुणी काळजी करू नका। अरे वाघांच्या अवलादी येत आपली पोरं, लहूची अजून चित्ता हाय। मारा या शूद्राला। ही धर्माची लढाई जर विचारांनी करायची असेल तर मी चर्चा करायला तयार आहे आणि मनगटाच्या जोरावर करायची असेल तर ती तुम्हाला परवडणार नाही। आनंद होतोय कारण सत्यशोधकच्या संपूर्ण टीमने, निर्मात्यांनी, कलाकारांनी खूप छान काम केलेलं आहे आणि 18व्या शतकामध्ये जे या भारतामध्ये घडलं होतं, घडून गेलं होतं ते आजच्या नवीन पिढीला बिलकुल ज्ञात नाही आहे। आज या सिनेमाच्या माध्यमातून त्यांना हे कळू शकेल की महात्मा ज्योतिराव फुले यांना महात्मा का म्हणतात किंवा सावित्रीबाई फुले यांना शिक्षणाच्या प्रणेत्या का म्हणतात। तर या सर्व गोष्टी फक्त ते ऐकून होते की यांच्या उपाध्या ऐकून होते। आज या सिनेमामधून त्यांनी काढलेले त्रास, कष्ट हे सगळे त्यांना प्रेरणा देतील आणि त्याचमुळे मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारने किंवा पूर्ण भारत सरकारने हा सिनेमा संपूर्ण देशभर
सर्व विद्यार्थ्यांना दाखवावा की ज्यातून विद्यार्थ्यांना एक वेगळी प्रेरणा मिळू शकेल आणि या सर्व अशा प्रकारचं धाडस करणाऱ्या निर्मात्यांना कलाकारांना देखील एक प्रोत्साहन मिळू शकेल। आजच्या या कमर्शियल युगामध्ये अशा प्रकारची सत्य समोर आणण्याचं कार्य जे या टीमने केलेलं आहे त्याचं भरभरून कौतुक। आणि सत्यशोधक हा सिनेमा उत्कृष्ट झाला, अप्रतिम झाला आणि सर्व प्रेक्षकांनी पूर्ण महाराष्ट्रभर पाहावा ही मी सर्वांना विनंती करते। शिक्षणाचा उद्देश आहे माणूस घडवणं, मग स्वतःच्या बुद्धीनं सत्य असत्य तपासून आपलं आणि समाजाचं जीवन समृद्ध करणं। हा समाज जर ब्राह्मण विरोधात उभा राहिला तर बेबनाव होईल आणि तो राजकीय स्वातंत्र्याच्या आड येईल। आपल्या दीनबंधूमध्ये ज्योतिरावचं काही छापू नका। या पिक्चरमध्ये अनेक त्या काळामधले ज्या काही सामाजिक उणिवा होत्या, समाजामध्ये अत्याचार, अन्याय, अंधश्रद्धा अशा ज्या काही रूढी परंपरा काही वर्गाने लादून टाकल्या होत्या, त्या रूढी महात्मा फुलेंनी आपल्या चळवळीतून सर्व जनसामान्यातून सर्वांना त्या रूढीमधून मुक्त केलं। ज्ञानाचे मोती सावित्रीबाई फुलेनं पेरल्या आणि या ज्ञानाचे मोती आज आम्ही या भारतातल्या सर्व महिला, कोणी पंतप्रधान असो कोणी राष्ट्रपती असो, हे सर्व उपकार माई सावित्रीबाई फुलेचे आहे। ह्या खरं तर हे एक प्रकारची चळवळ आहे। लोकांना बाबासाहेब मनाचे जे लोक इतिहास वाचतात तेच इतिहास घडू शकतात। या पिक्चरचं पहिलं वाक्यच तसं आहे, कारण आत्तापर्यंत जे मराठी मूव्हीज बनलेले आहे त्यामध्ये क्वालिटी एक प्रकार असतो क्वालिटी, तर या मूव्हीमध्ये हा एक क्वालिटी प्रकार एक स्टँडर्ड आहे। याची फोटोग्राफी, याची शूटिंग, याची जे ओरिजिनल जो काही महात्मा फुलेचा जो वाडा आहे तो चांगला दाखवण्यात आलेला आहे आणि एवढी पब्लिक आणणं म्हणजे जोक नव्हतं। तर या जो खडक वाचल्याचं धरण ज्या महात्मा फुलेंनी बनवलेलं आहे, खरं तर त्या काळामध्ये टाटा बिर्ला सुखी नव्हते, परंतु महात्मा फुले टाटा बिर्लापेक्षा सर्वात मोठे उद्योजक होते। आपला सर्व पैसा आपल्या या चळवळीला खर्च केला। म्हणून आजच्या भारतीयातल्या विद्यार्थ्यांना, इथल्या पिढींना मी आवाहन करतो की बाबासाहेबाची चळवळ आणि महात्मा फुलेची चळवळ आपण सत्यशोधक मार्फत राबवावी आणि घराघरामध्ये पोचावी। त्याचा अंक पोचला की त्या ज्योतीची झोप उडालीच म्हणून समजा। त्याचे उद्योग बंद पडणे हे महत्त्वाचे। काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना। जोपर्यंत या धरणावर आज ज्योतिराव फुले कंत्राटदार म्हणून काम करतोय तोपर्यंत इथे एकही गैरप्रकार होणार नाही। सत्यशोधक चित्रपटाचा प्रीमियर शो बघितला आणि आपल्या सगळ्यांनाही विनंती करेल की आपण सगळ्यांनी सहकुटुंब सहपरिवार हा चित्रपट आवर्जून बघावा। येत्या 5 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे, महाराष्ट्रभर याचं प्रदर्शित होणार आहे आणि आपण सगळ्यांनी आवर्जून बघितला पाहिजे। यासाठी बघितला पाहिजे की आपल्या सगळ्यांच्या शिक्षणासाठी, आपल्याला शिक्षित करण्यासाठी ज्यांनी जीवाचं रान केलं, ज्यांनी दगडगोट्यांचा मारा सहन केला, ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संपूर्ण जीवन संघर्षावर आधारलेला हा चित्रपट आहे। आणि केवळ हेच नाही तर या चित्रपटाच्या माध्यमातून मागच्या अनेक वर्षांची, हजारो वर्षांची गुलामगिरी आमची नष्ट करण्यासाठी राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी काय संघर्ष केला, हा सगळा संघर्ष या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात आलेला आहे। सावित्रीबाई फुलेंनी सांगितलं की विद्याधन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहून, त्याचा साठा जयापाशी ज्ञानी तो मानती जन। हे सांगणाऱ्या सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुलेंचा हा सगळा जीवनपट पाहण्यासाठी नक्की या आणि या चित्रपटाच्या माध्यमातून हा चित्रपट थिएटरला जाऊन बघून आपण राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करूया। या चित्रपटाचं मी शीर्षक गीत लिहिलेलं आहे आणि अजून एक गाणं या चित्रपटामध्ये माझं आहे आणि शीर्षक गीतामधलं एक जे कडवं आहे ते कडवं माझ्याकडून या चित्रपटाचे जे संगीतकार आहेत अमित राज, त्यांनी ते कडवं लिहून घेतलं माझ्याकडून आणि एक चांगला अनुभव या चित्रपटाच्या निमित्ताने आला। एक चित्रपट आज प्रीमियर होता, खूप सुंदर चित्रपट झालेला आहे आणि मी सर्व जनतेला, सर्व विचारवंतांना हा चित्रपट पाहण्यासाठी विनंती करेल आणि आपल्या लॉर्ड बुद्ध टीव्हीच्या माध्यमातून सुद्धा मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण हा चित्रपट नक्की पाहावा। मी माझा नाही
येणाऱ्या पिढ्यांचाच विचार करतो मी. आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं महत्त्व अनन्यसाधारण असं आहे. कारण की केवळ सामाजिक चळवळच नाही, केवळ शिक्षणाची चळवळ नव्हे, तर या महाराष्ट्राला, या देशाला खऱ्या अर्थानं मीमांसाशास्त्र म्हणजे चिकित्साशास्त्र देण्याचं काम राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांनी दिलं. एवढंच नव्हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे 3 गुरु होते, बुद्ध, फुले, कबीर, यामध्ये महात्मा फुले त्यांचे गुरु होते. त्यावरून त्यांचं मोठेपण आपल्या लक्षात येईल. एवढंच नव्हे तर 1869मध्ये रायगडावर जाऊन छत्रपती शिवरायांची समाधी शोधणारे, 1870मध्ये छत्रपती शिवरायांची जयंती पुण्यामध्ये साजरी करणारे, यासारखे अनेक बाबींवर आपल्या लक्षात येईल की इतिहासामध्ये फार महत्त्वाचं स्थान राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांना आहे. या निमित्तानं मी सांगू इच्छितो की या चित्रपटाचं नाव आपण सत्यशोधक हे दिलं आहे कारण की 24 सप्टेंबर 1873ला अखिल भारतीय सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली आणि यामध्ये त्यांनी जे काही महत्त्वाचे उद्देश त्यामध्ये ठेवले होते की या समाजाला सत्य आणि असत्य हे कळलं पाहिजे, या दृष्टीनं त्यांनी एक विचार दिला. आणि मला असं वाटतं की हा विचार घेऊन राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांचा विचार घेऊन आम्ही या ठिकाणी प्रेक्षकांपुढे येत आहोत. तर मी सर्व प्रेक्षकांना आवाहन करतो की हा चित्रपट नाही तर हा एक संस्कार आहे, हा एक विचार आहे. त्यामुळे सर्व प्रेक्षकांनी सहकुटुंब सहपरिवार हा चित्रपट अवश्य बघावा असं मी या ठिकाणी या निमित्तानं आवाहन करतो. येणाऱ्या पिढ्यांचाच विचार करतो मी.